ईश्वराची सेवा घडावी म्हणून 81 कोटी 6 लाख दैवत तपश्चर्या करत आहेत, त्यांना सुद्धा ईश्वर सेवेची संधी मिळत नाही. ईश्वराची सेवा घडावी म्हणून सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी आमच्यासाठी बरेच पर्याय निर्माण करून दिले आहेत. जो ईश्वर सेवेशी तत्पर आहे त्याचा संसार ईश्वरात लय पावतो आणि सर्वातून मुक्त होतो. दूरीवर कल्पित सापाचा भास होतो. ज्ञान झाल्यावर त्या सापाचा नाश होत नाही, तर तो साप दोरीत लय पावतो. या ठिकाणी लय म्हणजे नाश नव्हे. तसेच संसार हा कल्पित आहे. ज्ञान झाल्यावर संसार ईश्वरात लय पावतो, म्हणून तो संसार करून आलिप्त राहतो. तुटे भव रोग संचित क्रियामान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. वसो न शके पाप, जाय त्रिविध तो ताप. तुका म्हणे माया, होय दाशी लागे पाया. गुणाचा विचार करून वस्तूची निर्मिती होत असते. म्हणजे प्रत्येक वस्तूत गुण असतात. गुणाने युक्त अशी वस्तू म्हणजे सगुण. आता गुणांचा विचार केला तर गुण निराकार आहेत, म्हणजे गुणांच्या ठिकाणी निराकारता आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून पाणी तयार होतं. पाण्यापासून बर्फ तयार होतो. हायड्रोजन आणि ऑक्सिजन या निराकार गुणापासून बर्फ ही आकारात आलेली वस्तू. बर्फाचं म्हणजे पाण्याचं विघटन केलं तर निराकार हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळतं किंवा पाण्यावरती फुगवटे निर्माण होतात. त्यांना तरंग किंवा लाटा म्हणतात. पाण्याने फुगवटा सोडला किंवा तरंगाचा त्याग केला तर ते पाणीच आहे. तरंग हे सगुण आणि पाणी हे निर्गुण एकच आहे. म्हणून आकाराला सगुण आणि निराकाराला निर्गुण म्हटलं जातं. मग सगुण आणि निर्गुण यात सार आणि असार म्हणजे सारासार विचार केला तर पाणी एकच. सारासार विचार केला तर सार आणि असार असा भेद नाही. आकार निराकार आणि सगुण निर्गुण दोन्हीचं स्वरूप एकच. ईश्वर आपल्या वेगवेगळ्या गुणांचा वापर करून वेगवेगळ्या वस्तूंच्या रूपाने प्रगट होत असतो. ईश्वर आपल्या गुणांचा त्याग करतो, त्यावेळी दृश्य रूपात दिसणाऱ्या वस्तूचा सुद्धा त्याग होतो. तेव्हा ती वस्तू अदृश्य वाटते. दिसणारी वस्तू म्हणजे मूर्त स्थिती, तीच न दिसणारी वस्तू म्हणजे अमूर्त स्थिती. सद्गुरूंना मूर्त मध्ये किंवा अमूर्त मध्ये पाहणे यात दोन्हीचा प्रभाव एकच आहे. दोन्ही मध्ये सद्गुरु दर्शन सारखंच आहे. जग हे ईश्वराचे सगुण मूर्त रूप आहे. जसं तरंग पाण्यापासून वेगळं राहत नाहीत, तसंच सगुण हे निर्गुणापासून वेगळं होत नाही. मूर्त हे अमूर्तापासून वेगळं नाही. म्हणून जगाकडे पाहणे म्हणजे ईश्वराकडे पाहणे. जगाचं दर्शन म्हणजे ईश्वराचं दर्शन. ईश्वराचं दर्शन म्हणजे विश्वदर्शन. अवतार म्हणजे अवतरण. अवतरण म्हणजे खालच्या पायरीला येणे, म्हणजे ब्रह्मचारी सोडून गृहस्थाश्रमात येणे. मग देव अवतारला आला म्हणजे तो खालच्या पायरीला आला का? पण देव खालच्या पायरीला कधी येतच नाही. म्हणून देव अवतारला आला आणि कार्य करून निघून गेला हे येथे मान्य होत नाही. कारण देव आपली पायरी कधी सोडतच नाही. तो स्थितप्रज्ञ आहे. देव येत पण नाही आणि जात पण नाही. सगुण रूप धारण केला म्हणजे आला आणि निर्गुण रूप धारण केला म्हणजे गेला. या अर्थाने आला आणि गेला आहे. ईश्वरी प्रयोजनाप्रमाणे चालतो, त्याला कुठल्याच कर्माची बाधा होत नाही, असा कर्मयोगाचा सिद्धांत आहे. ईश्वराचे नित्य नियमित भजन करतो त्यालाच भगवंत हा कर्मयोग प्रदान करतो. ईश्वराचे नित्य नियमित भजन करतो तो अविनाशी होऊन ईश्वरी स्वरूपात विलीन होतो. जो ईश्वराशी लीन आहे तोच ईश्वरात विलीन होतो. म्हणून लीनता फार महत्वाची आहे. ईश्वराशी लीनता आहे तो रिद्धी सिद्धीत अडकत नाही. रिद्धी सिद्धी माणसाचे मनुष्यत्व नष्ट करतात. साधक रिद्धी सिद्धीत अडकू नये म्हणून ईश्वर सद्गुरूंच्या रूपाने साधकाशी नेहमी अनुसंधान ठेवून साधकाला मार्गदर्शन करत असतात. सद्गुरू हे ईश्वराचे व्यक्त रूप आहे असा निश्चय होत नाही तोपर्यंत साधक संभ्रम अवस्थेत राहून ईश्वरी अनुभूतीपासून वंचित राहतो. सद्गुरूशी संभाषण म्हणजे प्रत्यक्ष समोरासमोर ईश्वराशी संभाषण. असा भाव होणे ही सुद्धा अनुभूती फार महत्वाची आहे.
साधनेची पराकाष्ठा असते तेथे श्रद्धेचा जन्म होतो. श्रद्धेची पराकाष्ठा असते तिथे निष्ठा प्रबळ असते. निष्ठा प्रबळ असते तिथे ईश्वर प्रेमाचा, सद्गुरु प्रेमाचा पाझर सुटतो. ईश्वर किंवा सद्गुरु प्रेम उफाळून येते तेव्हा प्रापंचिक ऐहिक सुखाचा त्याग होऊन अक्षय सुखात डोलायला लागतो. तेव्हा त्याच्या महाराज सारख्या इतर पदव्या सुद्धा गळून पडतात. महाराज बुद्धिहीन असतात असे मला म्हणायचं नाही, पण बुद्धिहीन माणसं सुद्धा महाराज म्हणून मिळू शकतो. म्हणून बुद्धिवंत आणि बुद्धिहीन असे महाराजांचे दोन प्रकार पडले. बुद्धिवंत महाराज निष्ठावंत असतात आणि बुद्धिहीन महाराज निष्ठाहीन असतात. निष्ठावंत म्हणजे तत्वनिष्ठ महाराज जर आपल्याला भेटले तर आपण सोन्याहून पिवळे ठरतो. निष्ठेबद्दल बोलताना तुकाराम महाराज म्हणतात, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, पाहू नये वास हानिकाची, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकला ऐसा कोणी, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव या स्वधर्माचे आचरण करणाऱ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी प्रगट केली. गीता आणि ज्ञानेश्वरी यातला फरक सांगताना म्हटलं जातं, गीता मानवाला जीवनमुक्त करण्याचा प्रयत्न करते, तर ज्ञानेश्वरी केवळ जीवनमुक्त करत नाही तर साधकाला संत पदापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग ही त्रिपुटी साधली की साधक संत पदाला जाऊन पोहोचतो. गळ्यात पदव्यांच्या माळा अडकून कर्मयोग साधत नाही, केवळ मी ब्रह्म आहे म्हणून ज्ञानयोग साधत नाही, केवळ तीर्थयात्रा करून पंढरीच्या वाऱ्या करून भक्तियोग साधत नाही. कर्मयोगाची, ज्ञानयोगाची आणि भक्तियोगाची लक्षणे सांगून ती कशी साधायची याची रीत सहज समजेल अशा भाषेत सांगून ज्ञानेश्वरी साधकाला संत पदावर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याच्या घरात नाम आहे त्याच्या घरात न बोलावता ज्ञान येतं. ज्ञानाला नामाची संगत करावीच लागते. ज्ञानाला नामाची संगत आवडते. नाम आहे ते ज्ञान आहे. ज्ञानापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. नाम आणि ज्ञान एकत्र आले तर भक्ती चालू होते. नाम ज्ञान ज्या ठिकाणी असतं ती जागा पवित्र असते. पवित्र ठिकाणीच वैष्णव मेळावे होतात. जेथे भक्ती आहे तेथे देवाचं वास्तव्य आहे. भक्ती हीच राधा. आज जगात ज्ञानी भरपूर आहेत पण त्यांच्याकडे देवाचं वास्तव्य नाही. बाळाला लागलेली भूक बाळाला समजत नाही, ती फक्त आईला समजते. तसं भक्ताला काय पाहिजे ते भक्ताला समजत नाही, ते फक्त देवाला समजतं. देवामुळे भक्ताचे मनोरथ पूर्ण होतात. अनुवाद कसा असतो, अनुभवाला काय म्हणतात हे माहीत नसल्याने आपण अज्ञानातच वावरत असतो. एक उदाहरण सांगतो. अग्नी हे थंडीवर औषध आहे असे म्हटल्यास आपण चक्रावून जातो. अग्नी हे थंडीवर औषध आहे याची शंका घेतो, पण आपल्याला थंडी वाजायला लागली तर आपण शेकोटी करून शेकत बसतो आणि वाजणारी थंडी गायब होते. याचा अनुभव लहानपणापासून आपण घेत आहोत. अशी जाणीव करून दिल्यावर अग्नी हे थंडीवर औषध आहे हा सिद्धांत पटतो. सिद्धांताची अनुभवाशी सांगड घालून अनुभवाची जाणीव करून देणे म्हणजे अनुवाद. जन्माला आला तो मरतो हे सत्य आहे. हे गीता ज्ञानेश्वरी वाचल्यावरच समजलं का की त्याच्या अगोदरपासून अनुभव आहे. अनुभव आहे पण लक्षात नव्हतं. हा अनुभव लक्षात आणून देणे म्हणजे अनुवाद. गीता ज्ञानेश्वरी भगवत भाव हे अनुभवाची जाणीव करून देतात. म्हणून गीता ज्ञानेश्वरी भगवत भाव आपल्या अनुभवाचा अनुवाद आहे. या ग्रंथ पारायणाने आणि सत्संगाने तुम्हीच देव आहात याचा निश्चय होतो. शंका विरहित निश्चय होणे म्हणजे ईश्वर तेजाची प्राप्ती. विषय प्रयोजन कर्माचा संबंध समजून घेऊन आनंदित कसं राहायचं याचं ज्ञान म्हणजे ईश्वर तेजाची प्राप्ती. ज्यांना हे ज्ञान झालं आहे ते भक्तिरसाचा आनंद घेत असतात. मनुष्य हा ज्ञान प्रवृत्त आहे. माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात राहून त्या क्षेत्रातील ज्ञान संपादन करून उदरनिर्वाह करत असतात.
उदाहरणार्थ डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान ग्रहण करून त्यावर संपत्ती कमवून मौज मजा करत असतात. तसेच इंजिनियर, शेतकरी, मेकॅनिक किंवा इतर कलाकार सुद्धा त्या त्या क्षेत्रातलं ज्ञान संपादन करून संपत्ती मिळवून मौज करत असतात. ज्ञान प्रवृत्त असल्याने हे शक्य आहे. म्हणून माणसाने ज्ञान प्रवृत्त असावं. जो ज्ञान प्रवृत्त नाही तो माणूस नाही. आहार, भय, निद्रा, मैथून यासाठी ज्ञानाची गरज नाही. मनुष्य सोडून इतर कोणताच प्राणी ज्ञान प्रवृत्त नाही. ज्ञान श्रेयस्कर आणि शाश्वत आहे. मनुष्य प्राणी सोडून इतर कोणत्याही प्राण्याने डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी, मेकॅनिक होण्यासाठी कधी प्रयत्न केला आहे का? किंवा हे ज्ञान ग्रहण करण्यास तो कधी प्रवृत्त झाला आहे का? MBBS ला ऍडमिशन घेण्यासाठी वाघ, शिव, कोल्हा, कावळा, डुक्कर, गाढव किंवा इतर कोणता प्राणी आलाय का? किंवा शिकण्यासाठी संधी कधी वर्गात येऊन बसलाय का? हे प्राणी सत्संगात येऊन कधी बसलेत का? नाही, कारण ते ज्ञान प्रवृत्त नाहीत. सत्संगात येऊन बसायला मागत नाहीत. ते मनुष्य सोडून इतर योनीतील प्राणी. ज्ञानासाठी जप, तप, ध्यान, धारणा, अनुष्ठान यासारख्या साधना कराव्या लागतात. या साधना न करता आहार, भय, निद्रा, मैथून याची गरज भागते. इतर प्राणी ज्ञान प्रवृत्त नसल्याने त्यांना या साधनेची गरज नाही. म्हणून जसं असेल तसं राहायचं, मिळेल तेवढं खायचं, कोणी हल्ला केला तर शिकार म्हणून वावरायचं. असेच ते जीवन जगत असतात. हे प्राणी पूर्णपणे बद्ध असतात. ते दुःखी कष्टी जीवन जगत असतात. मनुष्य बद्ध अवस्थेतून मुक्त अवस्थेत येण्यासाठी ज्ञान प्रवृत्त असतो. ज्ञान प्रवृत्त असणे हेच माणसाचे लक्षण आहे. भगवत कृपा किंवा योग्य मार्गदर्शन नसल्याने साधारण माणसं भोगविलासात राहण्यासाठी ज्ञान प्रवृत्त असतात. त्यांना भोगवादी किंवा भोगार्थ ज्ञान प्रवृत्ती माणसे म्हणतात. स्वस्वरूपात किंवा ईश्वर स्वरूपात लीन होण्यासाठी ज्ञान प्रवृत्त असतात. त्यांना श्रेयस्कर ज्ञान प्रवृत्तीची माणसे म्हणतात. या दोन्ही ज्ञान प्रवृत्तीसाठी साधना आणि कष्ट सारखेच असतात. पण प्रिय आणि श्रेय याच्याबद्दल अज्ञान असल्याने ते भोगार्थ आणि प्रिय ज्ञान प्रवृत्तीत राहतात. ते किती वर्षे जगला, किती संपत्ती मिळवली, किती सत्ता भोगली याला परमार्थिक दृष्ट्या काहीच किंमत नाही. याचं मूल्य शून्य ठरतं. 100 वर्षे जगला, जगावर सत्ता गाजवली आणि श्रेयस्कर ज्ञानप्रवृत्ती नसेल तर तो गाढवच, तो कुत्रा, तो बैल, तो ढेकून, तो डुक्कर वगैरे वगैरे मनुष्य सोडून इतर योनीत जातो.